हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही YouTube यूज करू शकाल अगदीच प्रो पद्धतीने. कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे YouTubeचे 15 फीचर्स जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच हे सर्व फीचर्स मोबाईलमध्ये कसे वापरायचे तेही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही पाहत आहात मराठी युनिव्हर्स. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा आपण YouTubeवर एखादा व्हिडिओ पाहत असतो, अशा वेळी आपल्याला नेहमीच व्हिडिओ थोडासा मागे किंवा पुढे घेण्याची सतत गरज पडत असते. अशा वेळी आपण टाईमलाईनमधून तो व्हिडिओ मागे किंवा पुढे घेत असतो. हे करत असताना कधी-कधी व्हिडिओ थोडासा जास्तच पुढे जातो, तर कधी-कधी मागेच राहतो. या अडचणीवर स्मार्ट सोल्युशन म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा पुढे घ्यायचा असेल, तर व्हिडिओच्या उजव्या बाजूला डबल टॅप करा. याने व्हिडिओ 10 सेकंद पुढे जातो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा मागे घ्यायचा असेल, तर व्हिडिओच्या डाव्या बाजूला डबल टॅप करा. या पद्धतीने तुम्हाला हवा तसा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा मागे-पुढे घेऊ शकता. जर तुम्हाला एखादा मोठा व्हिडिओ कमी वेळेत बघायचा असेल, तर तुम्ही त्या व्हिडिओचा स्पीड सुद्धा वाढवू शकता. त्यासाठी व्हिडिओच्या वरील सेटिंग या आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर प्लेबॅक स्पीड यावर टॅप करा आणि तुम्हाला हवा असलेला स्पीड इथे सिलेक्ट करा. आता व्हिडिओ सिलेक्ट केलेल्या स्पीडने म्हणजेच 1.5 पट जास्त स्पीडने प्ले होईल. अशा प्रकारे तुम्ही मोठा व्हिडिओ कमी वेळेत सुद्धा पाहू शकता. आपल्या मोबाईलच्या गॅलरीमधील फोटो जसा आपण झूम करून पाहतो, तसाच YouTubeवरील व्हिडिओसुद्धा आपण झूम करून पाहू शकतो. त्यासाठी फक्त फोटोप्रमाणेच व्हिडिओला दोन्ही बोटांनी पिंच करून आपल्याला कोणताही व्हिडिओ झूम करून पाहता येतो. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि त्याखाली तुम्हाला सबटायटल्स हवे असतील, म्हणजे व्हिडिओमध्ये जो व्हॉईस तुम्ही ऐकत आहात, तो खाली टेक्स्टच्या स्वरूपात तुम्हाला हवा असेल, तर त्यासाठी व्हिडिओच्या वर असलेल्या CC या आयकॉनवर टॅप करा. आता तुम्हाला खाली सबटायटल दिसायला लागतील आणि हे जर तुम्हाला नको असेल, तर CC आयकॉनवर पुन्हा टॅप करून हे सबटायटल्स तुम्ही बंद सुद्धा करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी वाढवायची असेल, तर व्हिडिओच्या वर असलेल्या सेटिंग या आयकॉनवर टॅप करा. नंतर क्वालिटी या ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर हायर पिक्चर क्वालिटी यावर टॅप करा. आता तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी बरीच वाढलेली दिसेल. आणि जर तुम्हाला याहीपेक्षा जास्त क्वालिटी हवी असेल, तर त्याच ठिकाणी तुम्ही ॲडव्हान्स ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला हवी ती क्वालिटी या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला डार्क मोड आवडत असेल, तर तुम्ही YouTubeमध्ये सुद्धा डार्क मोड सेट करू शकता. त्यासाठी YouTubeमध्ये खाली असणाऱ्या आपल्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. नंतर जनरलवर टॅप करा. शेवटी अपीअरन्सवर टॅप करा आणि या ठिकाणी डार्क थीम सिलेक्ट करा. आता आपल्या YouTubeचा मोड डार्क झाला आहे. आपण व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ संपल्यानंतर समोरचा व्हिडिओ आपोआप प्ले व्हायला पाहिजे असेल, तर त्याच व्हिडिओच्या वर असलेल्या ऑटो प्ले या ऑप्शनवर टॅप करा. आता या व्हिडिओनंतर समोरील व्हिडिओ आपोआप प्ले होईल आणि हे जर तुम्हाला बंद करायचं असेल, तर त्याच ऑप्शनवर पुन्हा टॅप करा. म्हणजे ऑटो प्ले बंद होऊन जाईल. जर तुम्हाला एकच व्हिडिओ पुन्हा-पुन्हा प्ले करायचा असेल, तर व्हिडिओच्या वरील सेटिंग आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर ॲडिशनल सेटिंग यावर टॅप करा आणि लूप व्हिडिओ हे ऑप्शन इनेबल करा. आता हा व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा पुन्हा-पुन्हा रिपीट होईल. आपण YouTubeमध्ये नेहमीच व्हिडिओज बघत असतो. सोबतच आवडलेल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करतो. हे लाईक केलेले सर्व व्हिडिओज एका प्लेलिस्टमध्ये आपोआप सेव्ह होत असतात. ती प्लेलिस्ट जर तुम्हाला बघायची असेल, तर खालील प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा आणि लाईक व्हिडिओज या ऑप्शनवर टॅप करून तुम्ही आत्तापर्यंत लाईक केलेले सर्व व्हिडिओज या ठिकाणी पाहू शकता. तसेच एखादा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायचा असेल, तर त्या व्हिडिओवर टॅप करून तो व्हिडिओ तुम्ही बघूही शकता. कधी-कधी YouTubeमध्ये आपल्यासमोर एखादा चांगला व्हिडिओ येतो, पण तेव्हा तो बघायला वेळ नसतो. अशा वेळी आपण तो व्हिडिओ वॉच लेटर या नावाच्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो आणि वाटेल तेव्हा तो बघूही शकतो. त्यासाठी त्याच व्हिडिओच्या खाली असलेल्या सेव्ह या बटनवर टॅप करा. आता तो व्हिडिओ वॉच लेटर या प्लेलिस्टमध्ये सेव्ह झाला आहे. अशा प्रकारे कितीही व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला बघायचा असेल, तेव्हा खालील प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा. त्यानंतर वॉच लेटर ही प्लेलिस्ट ओपन करा. या ठिकाणी सेव्ह केलेले व्हिडिओज तुम्ही कधीही बघू शकता.
वॉच लेटर आणि लाईक्स व्हिडिओज या प्लेलिस्ट प्रमाणेच आपण वेगवेगळ्या नावाच्या नवीन प्लेलिस्ट सुद्धा तयार करू शकतो आणि त्या प्लेलिस्टमध्ये आपण कितीही व्हिडिओज ऍड सुद्धा करू शकतो आणि पाहिजे तेव्हा ते व्हिडिओ सहजच बघूही शकतो. जर तुम्हाला नवीन प्लेलिस्ट तयार करायची असेल तर खाली असलेल्या आपल्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा. या ठिकाणी असलेल्या न्यू प्लेलिस्ट या ठिकाणी प्लस आयकॉनवर टॅप करा. इथे प्लेलिस्टला तुम्हाला हवं ते नाव द्या आणि क्रिएटवर टॅप करा. आता तुमची प्लेलिस्ट तयार झाली आहे. या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ ॲड करण्यासाठी तो व्हिडिओ आधी ओपन करा. त्या व्हिडिओच्या खालीच असलेलं सेव्ह हे बटन टॅप करा आणि खाली तुम्ही तयार केलेली प्लेलिस्ट सिलेक्ट करा आणि डन करा. हा व्हिडिओ आता त्या प्लेलिस्टमध्ये ॲड झाला आहे. अशा प्रकारे या प्लेलिस्टमध्ये आपण कितीही व्हिडिओज ॲड करू शकतो. तसेच कितीही प्लेलिस्ट सुद्धा तयार करू शकतो. ॲड केलेले व्हिडिओज पुन्हा बघायचे असतील तर खालील प्रोफाईल पिक्चरवर टॅप करून आपण तयार केलेल्या प्लेलिस्टवर टॅप करा. आपण ते व्हिडिओ या ठिकाणी कधीही बघू शकतो. आपण YouTubeवर जे व्हिडिओज पाहतो ते आपोआप हिस्ट्रीमध्ये सेव्ह होत असतात. ही हिस्ट्री जर तुम्हाला बघायची असेल तर खालील प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा. यानंतर वर दिसत असलेल्या हिस्ट्री या ठिकाणी टॅप करा. इथे तुम्हाला तुम्ही याआधी पाहिलेल्या संपूर्ण व्हिडिओची लिस्ट दिसेल. तसेच या हिस्ट्रीमधून तुम्ही अनावश्यक व्हिडिओज रिमूव्ह सुद्धा करू शकता. एखादा व्हिडिओ या लिस्टमधून रिमूव्ह करण्यासाठी त्याच व्हिडिओ समोरील 3 डॉटवर टॅप करा आणि रिमूव्ह फ्रॉम वॉच हिस्ट्री यावर टॅप करा. अशा प्रकारे या लिस्टमधून अनावश्यक व्हिडिओज तुम्ही रिमूव्ह सुद्धा करू शकता. काही महत्त्वाच्या YouTube चॅनलचा नवीन व्हिडिओ आल्यानंतर जर आपल्याला नोटिफिकेशन यायला पाहिजे असेल, तर ते चॅनल ओपन करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी बेल आयकॉनवर टॅप करून ऑल हे ऑप्शन निवडा. आता या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड झाला की आपल्याला नोटिफिकेशनमध्ये रिमाइंड होईल. जर आपल्याला एखाद्या विषयावर व्हिडिओ सर्च करायचा असेल, तर सर्च करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावून तो व्हिडिओ आणखी चांगल्या प्रकारे सर्च करू शकतो. त्यासाठी जो व्हिडिओ आपल्याला शोधायचा आहे तो टॉपिक सर्च बारमध्ये टाकून सर्च करा. त्यानंतर वरील 3 डॉटवर टॅप करून सर्च फिल्टर हे ऑप्शन निवडा. त्यानंतर आधी सॉर्ट या ठिकाणी टॅप करा. आता अपलोड डेट या ऑप्शनवर टॅप करून सर्च करा. आलेल्या रिझल्टमध्ये या टॉपिकवरील नुकतेच अपलोड झालेले व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी म्हणजे सुरुवातीला दिसतील. त्यानंतर व्ह्यू काउंट या ऑप्शनवर टॅप करून सर्च केल्यास सर्वात जास्त व्ह्यूज असणारे व्हिडिओ सुरुवातीला दिसतील. अशाच प्रकारे तुम्हाला हवं असलेलं कोणतंही फिल्टर लावून तुम्ही सर्च करू शकता. बऱ्याच वेळा आपण काही व्हिडिओज पाहतो आणि तशा प्रकारचे व्हिडिओज आपल्याला नेहमीच आपल्या होम पेजवर रिकमेंड होतात. जर आपल्याला काही व्हिडिओसाठी होम पेजला रिकमेंड नको असेल आणि हिस्ट्रीमध्ये सुद्धा सेव्ह होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी YouTubeमध्ये खाली असलेल्या आपल्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा आणि टॉपला असलेल्या टर्न ऑन इन्कॉग्निटो या ऑप्शनवर टॅप करा. आता या ठिकाणी तुम्ही कोणतेही व्हिडिओज बघाल तर ते प्रायव्हेटली बघाल. ते हिस्ट्रीमध्ये सेव्ह होणार नाहीत आणि होम पेजला रिकमेंड सुद्धा होणार नाहीत. आणि हा मोड जर तुम्हाला बंद करायचा असेल तर खालील प्रोफाईल पिक्चरच्या ठिकाणी टॅप करा आणि टर्न ऑफ इन्कॉग्निटो मोड यावर टॅप करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 15 फीचर्सपैकी याआधी तुम्ही कोणकोणते वापरले नव्हते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.